मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे सर्वजण हॉलवरती आलेले असतात आणि नंदिनी आणि काव्या ह्या दोघेजणीही त्यांच्या मेहंदीसाठी आता रेडी झालेले असतात. त्यानंतर त्या रेडी होऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेत असतात, त्यांचे आशीर्वाद घेत असतात आणि त्यांच्याकडे प्रार्थना करत असतात. नंदिनी म्हणत असते, देवा, खरं तर आजचा हा सोहळा अगदी सुखाने आणि आनंदाने पार पडू देत, कसलंही विघ्न आता येऊ देऊ नको, असं ती प्रार्थना करत असते. आणि तेवढ्यातच तिथे काव्या येते. त्यानंतर काव्या तिला म्हणत असते, ताई, तू आता अजिबातच काळजी करू नकोस, कारण आता इथनं पुढे सर्व काही आपल्या आयुष्यामध्ये चांगलंच होणार आहे. ज्या प्रकारे आपल्या हातांवर आज मेहंदी रंगणार आहे, अगदी तसंच आपलं सगळं आयुष्य देखील रंगाने प्रेमाच्या रंगून जाणार आहे, असं ती काव्या तिला सांगत असते. आणि तेवढ्यातच त्यांच्या आनंद निवासच्या सर्व लेडीज तिथे आलेल्या असतात आणि त्या आवाज देतात, नंदिनी, काव्या, खरंच तुम्ही दोघीजणी अगद्या सुंदर दिसत आहात, असं त्या त्यांना म्हणतात आणि त्यांना काजळाचा टिक्का देखील लावतात. आणि इकडे देशमुखांची एंट्री देखील तिथे झालेली असते. त्यानंतर पार्थला आणि जीवाला ओवाळण्यासाठी त्या दोघीजणी तिथे जातात, त्यांना ओवाळतात आणि विक्रम काका आणि मानिनी काकूंचं देखील ते औक्षण करतात. त्यानंतर ते दोघेजणे तिथल्या डेकोरेशनसोबत फोटोज घेतात, सेल्फीज घेतात. त्यानंतर त्यांची नजर मात्र आता काव्याला आणि नंदिनीला शोधत असते, पण त्यांना त्या दोघी कुठेही दिसत नाहीत, कारण त्या सर्व लेडीज मुद्दाम त्या दोघांना त्या दोघीजणी दिसू नये या अर्थाने तिथे त्या नंदिनीच्या आणि काव्याच्या समोर थांबलेले असतात. आणि त्यानंतर थोडी मजा घेतल्यानंतर त्या म्हणत असतात, काय तुम्ही नेमकं कोणाला शोधत आहात? त्यानंतर त्या म्हणत असतात, नाही, आम्ही कुठे कोणाला शोधतोय. आणि तेवढ्यातच त्या दोघी बाजूला होतात आणि त्यांना त्यांचा चेहरा दिसतो आणि ते दोघंजणही नंदिनी आणि काव्याकडे बघतच राहतात. आणि इकडे जीवा आणि पार्थ त्या दोघींनाही इशाऱ्यांमध्ये सांगत असतात की तुम्ही अगदी छान दिसत आहात. तेवढ्यातच तिथे मानिनी काकू येतात आणि मानिनी काकू मात्र त्या दोघांना कान ओढून खेचत तिथनं घेऊन जातात. तेवढ्यात पार्थ त्यांना तिथनं जायला सांगतो, आम्ही येतच आहोत, असं म्हणतो. आणि इकडे युगच्या कानामध्ये नंदिनीसाठी आणि काव्यासाठी काहीतरी खास गिफ्ट आणायला त्या युगला बाहेर पाठवतो. आणि इकडे रम्या आणि वसू आत्या देखील तिथे मंगल कार्यालयावर पोहोचलेल्या असतात आणि त्या दोघीजणीही येतात, पण वसू आत्या मात्र फार घाबरलेल्या असतात, त्यांच्या चेहऱ्यांवर फार चिंता असते. आणि इकडे रम्या तो जो बोर्ड लावलेला असतो, नंदिनी आणि काव्या, पार्थ आणि जीवा यांचं लग्नानंतरचं पुन्हा लग्न, त्या बोर्डवरती ती रम्या वेट्स पार्थ हे त्यांचं स्वतःची पत्रिका लावते आणि त्या पत्रिकेसोबत सेल्फी घेत असते. त्यानंतर ती काव्याकडे जाते, काव्याला मेहंदी काढायला देखील मदत करते. आणि त्यानंतर वसू आत्याची नजर मात्र सतत रम्याकडेच असते आणि त्यांची नजर फारच घाबरलेली असते, त्यांच्या नजरेमध्ये चिंता देखील असते. आणि रम्याचं हे वागणं बघून मानिनी काकूंना आणि नंदिनीला मात्र तिच्यावर डाऊट आलेला असतो, कारण त्यांचं मन मानायला तयारच नसतं की ह्या दोघी एवढं लवकर कशा बदलल्या. त्यानंतर नंदिनी संशयाच्या नजरेने रम्याकडे बघतच असते. आणि इकडे पार्थ आणि दोघंजणही जीवा हे रेडी होऊन आलेले असतात आणि इकडे यांच्या हातावरची मेहंदी काढून झालेली असते. त्यानंतर त्या सगळ्या बायकांच्या हातावर मेहंदी मुली काढत असतात आणि इकडे हळद कुटण्याचा कार्यक्रम देखील सुरू असतो. त्यानंतर रम्या तिथे जी हळद ठेवलेली असते ती हळद घेऊन येते आणि ज्या बायका हळद कुटत असतात त्या मोठ्या उकळामध्ये ती हळद टाकते. आणि त्यानंतर वसू आत्यांना देखील ती हळद आणून देते आणि त्यांना देखील त्या उकळामध्ये हळद टाकायला सांगते. पण ती हळकुंड त्या उकळामध्ये टाकत असताना मात्र वसू आत्यांचे हात थरथर कापत असतात. त्यांना असं करायचं नसतं, पण केवळ रम्याच्या धाकाने ते हे कृत्य करतात. आणि त्यानंतर इकडे रम्याने त्या हळदीमध्ये केमिकल देखील मिक्स केलेलं असतं, जेणेकरून नंदिनीचा आणि काव्याचा चेहरा ऐनवेळी खराब व्हावा. त्यानंतर इकडे रम्या ती हळदीची पावडर मिक्स करत असते
आणि तेवढ्यातच तिथे युग येतो आणि युग तिला म्हणतो, खरं तर रम्याताई तू एवढी बदलली आहेस याच्यावर माझा तर विश्वासच बसत नाही आहे, पण चांगलं आहे तू आता बदलली आहेस. त्यावर ती म्हणत असते, अरे युग असं काय करतोस अरे, माणसं वेळेनुसार बदलतात. आता तूच बघ ना, मागच्या वेळी नापास झाला होतास आणि यावेळी तू पास झाला आहेस. वेळेनुसार सर्व काही बदलत असतं अरे. ते ऐकून युगच्या चेहऱ्यावरचा रंगच उतरतो आणि ती म्हणते, अरे तू हर्ट झालास का, मी तर आपलं सहजच गंमत करत होते. तेवढ्यातच युग म्हणतो, मला बाबांनी काहीतरी काम सांगितलं आहे असं म्हणून युग तिथनं निघून जातो. इकडे मोहिते फॅमिली आणि देशमुख फॅमिली सर्वजण एकत्र नवरा नवरीसोबत फोटो घेत असतात. आशा त्यांचे फोटो काढत असते आणि त्यानंतर युग तिथे जे त्यांना काम सांगितलं होतं, गिफ्ट्स आणायला सांगितलं होतं, ते गिफ्ट घेऊन तो तिथे आलेला असतो. पार्थ आणि जीवाने युगला पेस्ट्री आणि वडापाव काव्य आणि जीवानंदिनीसाठी आणायला सांगितलेला असतो. त्यानंतर ते दोघंजणही पेस्ट्री आणि वडापाव घेऊन नंदिनी आणि काव्याकडे जातात. त्यांना स्वतःच्या हाताने भरवतात आणि त्यानंतर सर्व काही झाल्यानंतर इकडे काव्या मात्र एकटी रिलॅक्स बसलेली असते, स्वतःची मेहंदी वाळवत. तेवढ्यातच मोका साधून रम्या तिच्याकडे जाते आणि तिला म्हणते, खरं तर तू आज फार खुश आहेस आणि मी देखील पार्थसाठी फार खुश आहे. फायनली त्याला जे हवं होतं ते सगळं काही आज घडत आहे असं ती काव्याला सांगत असते. ती म्हणत असते, हो ना. काव्या बोलत असताना तिचे केस मागे करण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्या हाताला मेहंदी लागलेली असते तर ते तिला करता येत नसतात आणि रम्या तिची मदत करते, काव्याचे केस मागे करून देते. त्यावर काव्या तिला थँक्स बोलते आणि रम्या तिला म्हणत असते, अगं बस का, एवढीशा गोष्टीसाठी तू आता मला थँक्स म्हणशील का. त्यावर ती म्हणते, खरं तर तू एवढी बदललेली आहेस हे पाहून मला फार आनंद झाला आहे, पण माझा आणखीनही विश्वास बसत नाही आहे. त्यावर ती म्हणते, का तू असं का म्हणतेस, खरं तर तुला हवा तेवढा टाईम घे, माझं काही एक म्हणणं नाही आहे. त्यावर ती म्हणत असते, खरं तर मी आत्ता इथे पार्थला बोलवलं असतं, पार्थनेच तुझे केस मागे करून दिले असते, तुमचा छान असा रोमॅन्टिक मोमेंट देखील क्रिएट झाला असता असं रम्या त्या काव्याला सांगत असते. आणि त्यानंतर ती म्हणत असते, अगं तुला सांगू का रम्या, खरं तर आत्ता इथे पार्थ असते ना तर त्यांना सांगावं देखील लागलं नसतं की मला त्यांची मदत हवी आहे, त्यांना पाहूनच सुटकीसरशी कळालं असतं. त्यावर ती म्हणत असते, हो हे अगदी तू खरं बोललीस. आणि त्यानंतर रम्या तिथनं निघून जाते आणि इकडे जी हळद त्यांनी काढलेली असते, बारीक केली असते उकळामध्ये, ती हळद 2 बाउलमध्ये रम्या मिक्स करत असते आणि ते मिक्स करत असताना रम्याने त्यामध्ये कसलं तरी लिक्विड देखील मिक्स केलेलं असतं. त्यानंतर इकडे पार्थ त्या काव्याला शोधत असतो. त्यानंतर फायनली पार्थला काव्या मिळते आणि काव्या तिचे डोळे बंद करून तिला दुसरी कॉर्नरला घेऊन येतो आणि इकडे जीवा देखील नंदिनीला शोधत असतो, कारण जीवाला नंदिनीच्या हातामध्ये स्वतःच्या हाताने चुडा भरायचा असतो. त्यासाठीच तो नंदिनीला सापडत असतो. त्याच्या हातामध्ये बांगड्यांचं ताट देखील असतं. आणि इकडे काव्या म्हणत असते, पार्थ मला आता जाऊ द्यात बाहेर, चुडा भरण्यासाठी मावशी आलेल्या आहेत, त्या माझी वाट बघत असतील आणि मी नवरी आहे, मीच जर चुडा नाही भरला तर सगळ्या बायका मला विचारतील. त्यावर पार्थ म्हणतो, खरं तर तुम्हाला चुडाच भरायचा आहे ना, तर मग ह्याच्यासाठी मी माझ्या बायकोचा हात दुसऱ्यांच्या हातामध्ये का देऊ, मीच तुम्हाला चुडा भरून देतो असं पार्थ काव्याला म्हणतो आणि पार्थ काव्याच्या हातामध्ये चुडा भरायला लागतो. आणि इकडे जीवा देखील नंदिनीच्या हातामध्ये चुडा भरत असतो आणि इकडे कोणालाही माहीत नसतं की नंदिनी आणि काव्या कुठे गेलेल्या आहेत. त्यामुळे सर्वजण त्या दोघींना शोधत असतात. तेवढ्यातच तिथे रम्या येते आणि रम्या तिच्या मामीला म्हणजेच मानिनीला म्हणत असते, अगं मामी तू नको टेन्शन घेऊ, मी त्यांना शोधते, त्या दोघी इथेच असतील असं ती म्हणते. पण मानिनी मात्र रम्याकडे संशयाच्या नजरेने बघत असते आणि इकडे त्या नंदिनीची आई देखील नंदिनीला शोधत असते. आणि इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो,
ज्यावेळेस तू ती व्हिंटेजची साडी प्रीवेडिंगसाठी नेसून आली होतीस ना, त्यावेळेस अगदी 60च्या हिरोईनसारखी दिसत होतीस. आणि खरं तर त्यावेळेसच मला कळालं की आपण फक्त ह्या जन्मात नाही तर त्या जन्मात देखील एकत्रच होतो, असं तो त्या नंदिनीला म्हणत असतो. इकडे पार्थ देखील काव्याला म्हणत असतो, काव्या तुम्ही एरवी देखील सुंदर दिसता, पण आज जरा जास्त सुंदर दिसताय. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आता उडत्याच्या भागामध्ये काय ट्विस्ट येणार आहे, रम्या नेमकं कसली खेळी खेळणार आहे, हे सर्व पाहण्यासाठी आपली मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.